आणि अधिकारी पण जबाबदार झाला त्याला। अधिकाऱ्यांना नोटीस द्यायची ताबडतोब आज। तू कोण आहे? तू कोण आहे? हे सगळं होत असताना हा रस्ता जबाबदारी कोणाची? एक माणूस थांबला ना। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन, राज्य शासन आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामं सुरू आहेत। शहराच्या विकासासाठी ही महत्त्वाची बाब असली तरी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अंबड लिंक रोडवर गेल्या अनेक महिन्यांपासून 24 तास वाहतूक कोंडी होतीये। रस्त्याच्या कामातील नियोजन शून्यता आणि निष्काळजीपणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून अनेक अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। स्थानिक नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी गेल्या 5 महिन्यात वारंवार प्रशासनाला पत्र देऊन रस्ता दुरुस्ती व वाहतूक समस्येकडे लक्ष वेधलं, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं त्यांनी महापौर आणि उपमहापौर यांना पत्र देत तातडीने पाहणीची मागणी केली आहे। यानंतर महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून पायी चालत प्रत्यक्ष पाहणी केली आहे। पाहणी दरम्यान 36 मीटर डीपी रोडवर ड्रेनेज लाईन रस्त्याच्या मधोमध टाकल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। नियमानुसार ती डीपीच्या शेवटच्या टोकाला टाकणं अपेक्षित असताना चुकीच्या नियोजनामुळे अतिक्रमणाला चालना मिळाल्याचा आरोप करण्यात आला। उपमहापौरांनी संबंधित डीपीआर मंजूर करणारे अधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि कंत्राटदारांवर तत्काळ निलंबन, ब्लॅकलिस्ट आणि कठोर कारवाईची मागणी केली। या रस्त्यावरील निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। यावेळी उपमहापौरांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करून अंबड लिंक रोडचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत। महापौरांना अतिक्रमण जैसे थे असल्याबाबतचा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, त्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो, आता आम्ही सत्तेत आहोत आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू, असं त्यांनी स्पष्ट केलं। सकाळपासून सुरू असलेल्या या पाहणी दौऱ्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे महापौर आणि उपमहापौर सकाळपासून घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करत असताना संबंधित विभागातील अनेक जबाबदार अधिकारी मात्र अनुपस्थित असल्याचं निदर्शनास आलं। नागरिकांच्या गंभीर समस्येकडे अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला। आता प्रशासन प्रत्यक्षात दोषींवर कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा देणार की पुन्हा एकदा आश्वासनांवरच हा विषय संपणार, याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलंय। संविधान न्यूज, नाशिक। नाही, नक्कीच आज आपण बघत असाल की सातपूर ह्या भागामध्ये खरं तर कामगार वस्ती आहे, मोठमोठ्या इंडस्ट्रीज इथे आहेत आणि वाहतूक जी आहे ती अति मोठे टेलर असतील, बसेस असतील, शाळा आहेत आणि कामगार इथनं 2 व्हीलरवरती ड्राईव्ह करतात। एक रस्ता खरं तर काँक्रिटीकरणाकरता बंद करण्यात आलेला आहे आणि दुसरा हा मोटरेबल असावा हे स्पष्ट निर्देश देऊन सुद्धा इथे आपण बघाल तर हा मोटरेबल रस्ता नाही, इथे चालणं कठीण आहे। वाहन असून देखील 2 व्हीलरमध्ये प्रत्येक दिवसाला तुम्हाला आणि म्हणून हा खरं तर संताप आम्ही व्यक्त करतो आहे की प्रशासन आणि अधिकारी अशा रस्त्याला मोटरेबल म्हणतील का, हा आमचा सवाल आहे। आणि हा का झाला याची जेव्हा आम्ही खोलात गेलो की चौकशी करतोय की एवढे खर्च असताना मग कॉन्ट्रॅक्टर करता काय, तर तेव्हा आम्हाला जो कॉन्ट्रॅक्टर आहे रस्त्याचा तो म्हणतो की इथे ड्रेनेजचं काम झालं। तर ड्रेनेजचं काम रस्त्याच्या मध्ये का झालं असेल? आम्ही जेव्हा याचा उकल करायचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला कळालं की हा रस्ता जो आहे हा 24 मीटर आहे, मुळात 36 मीटर आहे। हे अतिक्रमण सगळं काढण्यात आलेलं होतं तरी सुद्धा ते आता पुन्हा बसलेलं आहे आणि अगदी सोयीने ते अतिक्रमण परत न काढता मनपाने किंवा संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टरने हा जो युटिलिटीचा घाट आहे तो रस्त्याच्या कडेला नसून रस्त्यातच मांडलेला आहे असं जाणवल्यानंतर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यानुसार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडनं आणि मूळ एचओडींकडनं कोणता डीपीआर आहे आणि अतिक्रमण तातडीने पुन्हा काढायला सांगितलेलं आहे आणि मूळ जो डीपीआर आहे त्यानुसार जर हे काम सुरू नसेल तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल आणि त्या अधिकाऱ्यावरही चौकशीचे निर्देश आम्ही दिलेले आहेत की इथे नेमकं झालं काय आहे त्याची सखोल चौकशी आम्ही करू आणि अशा पद्धतीचा गैरदान कारभार हा कोणताही लोकप्रतिनिधी आणि कुणीही सहन करणार नाही। शेवटी आज सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय गृहमंत्री हे आश्वासित करतायत नागरिकांना, त्यांच्यावरती विश्वास आहे। आम्हा सगळ्यांना लोकप्रतिनिधींना नागरिकांनी एका विश्वासाने निवडून दिलेला आहे आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाता कामा नये याची काळजी आम्ही घेतोय। परंतु आपण जर बघितलं मॅडम, महासभेत लोकप्रतिनिधी आपले गाळा फाडून आवाज करून ज्या स्थानिक जे कामं आहेत त्या संदर्भात आवाज उठवतात। सातपूरच्या प्रभाग सभेत देखील अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहे।
पाण्यात उभे राहून त्यांनी आंदोलन केलेले आहे आणि त्याच अनुषंगाने स्थानिक लोकांचा खूप रोष आहे त्यांच्यावरती. काय सांगाल नेमकं? नक्कीच हा रोषच होता आणि त्याच्यामुळे आज समक्ष पाहणी करता आलेले. कारण कोणताही लोकप्रतिनिधी इथे आपण बघाल तर आपल्याकडे नवीन आलेले लोकप्रतिनिधी जरी असले तरी अनुभवी देखील लोकप्रतिनिधी आमचे सातपूरचे सभापती देखील देवरे समाधानजी इथे उपस्थित आहेत. आणि जेव्हा आमच्या महिला भगिनी या गोष्टी सांगताय, एवढ्या तळमळीने सांगताय, तर लोकप्रतिनिधी चुकीचं नाही सांगत. ते लोकाभिमुख काम करण्यासाठी निवडून दिलेले आहेत आणि त्यांच्या कामाची दखल, त्यांच्या ओरडची दखल कुठेतरी घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने काल रात्री 11, 11:30ला जेव्हा आम्ही बघितलं की ह्या रस्त्यामध्ये वारंवार अपघात होता आहे, तर याच्यामध्ये काहीतरी गूढ आहे हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही इथे स्थानिक सगळ्याच रस्त्यांवरती आता जिथे जिथे काही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे, नक्कीच आपल्याला माहिती आहे की पहिलं काम खोदलेलं असताना पहिल्या पावसामध्ये तो रस्ता धसणार आहे. कार्बन नाका असेल किंवा इतर ठिकाणी आपण पाहिलं की रस्ता धसलेला आहे आणि ते नैसर्गिक आहे, ते नॅचरल आहे की पहिल्या याच्यात जो रस्ता धसतो. पण त्याचं जर काम पुढे नेलं नाही, 3-4 महिन्यापासून जर लोकप्रतिनिधी आपल्याला सांगताय की ते काम झालं पाहिजे, तर ते नक्कीच झालं पाहिजे. आणि आता आपण बघत आहात की अतिक्रमणची गाडी आलेली आहे आणि आम्ही आता हे पुन्हा अतिक्रमण काढतोय आणि हे कायमचं काढलंच आहे. परंतु गेल्या काही वर्षापूर्वी या ठिकाणलं अतिक्रमण मोहीम मोठी ड्रोन कॅमेऱ्यासह इथलं अतिक्रमण काढलं होतं, परंतु पुन्हा बसलं. मग याच्यामध्ये दोष कोणाचा आहे नेमकं? काही वर्षांपूर्वी आम्ही नव्हतो, आता आम्ही आहोत आणि तो फरक आता आम्ही दाखवतो. सिंहस्थाचक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहरामध्ये करोडो रुपये खर्च करून केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, नाशिक महानगरपालिका असेल, याच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी विकासासाठी खर्च होत आहे. ही एक आनंदाची नाशिककरांसाठी बाब आहे. आणि असं असताना नाशिककरांना मात्र होणाऱ्या कामांच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा दररोज त्रास सहन करावा लागतो आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं, हा सगळा कामगार वस्तीचा भाग आहे. कामगार वस्ती असल्याकारणाने या ठिकाणी सकाळपासून तर 24 तास ट्रॅफिक असते या रस्त्याला. आणि असं असताना या रस्त्याचं एक बाजूला कॉन्क्रीट करायचं काम सुरू आहे, एक बाजूला काम सुरू नाही. परंतु ज्या बाजूला सुरू नाही त्याचं कारण असं की ट्रॅफिक ही सुरळीत असायला हवी. परंतु संबंधित ठेकेदार यांच्या चुकीमुळे, संबंधित अधिकारी जे काही प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्या चुकीमुळे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे. या रस्त्याच्या चाळणीमुळे रहदारी ही 2-2 तास 1 इंचही हालत नाही. आणि त्याच्यामुळे शाळकरी विद्यार्थी असतील, कामगार असतील, कंपन्यांचे मालक असतील, येणारे जाणारे बाहेरचे मोठ्या हेवी लोडर गाड्या असतील, ह्या 2-2 तास, अरे सुना ना यार, एक हालत नाही. आणि असं असल्यामुळे ह्या संबंधित जे काही बेजबाबदार अधिकारी आहे यांना निलंबन करावं अशी आमची मागणी आहे. असं पत्र गेल्या 5 महिन्यापासून आमच्या स्थानिक नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, जाधवताई, आमच्या शायकरताई आणि भागवत आरोटे यांच्या अनेक वेळा यांनी प्रशासन प्रमुखांची भेट घेतली. या गोष्टी निदर्शनास चालू द्या, परंतु गांभीर्याने घेतल्या गेल्या नाही. आणि म्हणून काल त्यांनी मला सांगितलं, मी महापौरांशी बोललो, महापौर तात्काळ बिचारा सकाळपासून आम्ही या ठिकाणी सुटतोय आणि ही परिस्थिती बघतोय. 36 मीटरचा DP रोड आहे. 36 मीटरचा DP रोड असताना ही जी काही रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज लाईन टाकली आहे ती डिमार्केशनच्या शेवटच्या टोकाला टाकणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी अतिक्रमणसुद्धा महापालिकेने काढलेलं होतं. तरी परंतु संबंधित जे काही DPR बनवला त्या अधिकाऱ्यांनी, ज्याची DPRवरती सही आहे, त्या अधिकाऱ्याने हा बेजबाबदारपणा केलेला आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. करोडो रुपयाचा हा नासधूस होत आहे. या करोड रुपये खर्च करूनसुद्धा नागरिकांना समाधान होत नाही आहे या आणि लोकांना त्रास होतो आहे. आणि याच्यामध्ये निष्पाप बळी गेलेले 2 आत्तापर्यंत. आणि ह्या बेजबाबदारपणामुळे, ठेकेदाराच्या चुकीमुळे आणि त्या अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे अनेक लोकांना अपघातामध्ये कायमस्वरूपीचा अपंगत्व आलेला आहे. या सगळ्या जबाबदार लोकांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. दुसरी गोष्ट, जे कोणी संबंधित ठेकेदार आहे त्यांना डायरेक्ट ब्लॅकलिस्ट, नो पॅनल्टी, जोपर्यंत त्यांना ब्लॅकलिस्टेड करता येणार नाही, कारण त्यांनी बेजबाबदारीपणे शासनाची, मनपाची ही फसवणूक केलेली आहे. काल रात्री मला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडनं सूचना आल्या की तात्काळ या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी करा आणि काय आहे ते बघा. शिंदे साहेबांपर्यंत ही सगळ्या अडीअडचणी नागरिकांनी पोहोचवलेल्या आहे. आणि मी एक शिवसैनिक, आम्ही सगळे शिवसैनिक आहोत. साहेबांचा फोन आमच्यासाठी आदेश आहे, त्या आदेशाचं पालन करून आम्ही सकाळपासून फिरतो आहे. जर संबंधित ठेकेदार ब्लॅकलिस्टेड झाला नाही, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही, ही रहदारी तात्काळ सुरळीत केली नाही, खड्डे बुजवले नाही, तर मी स्वतः आहोत आणि संबंधित परिसरातले नगरसेवक
हे आम्ही महासभेला औदामध्ये बसू. आणि जे कुटुंब अपघातात वारलेले आहे त्या संदर्भात या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी निवृत्ती अण्णा इंगोले असो किंवा नयना जाधव असो नेहमी प्रभाग सभेत किंवा महासभेत नेहमी ते या संदर्भामध्ये सन्माननीय चारही स्थानिक लोकप्रतिनिधी हे शिवसेना पक्षाचे आहेत. त्यांनी उपमहापौर या नात्याने माझ्या निदर्शनास आणून दिलेले. त्यावेळेस सुद्धा सन्माननीय आयुक्तांची आम्ही भेट घेतली होती, निवेदन दिलं होतं. अजय बोरस्ते गटनेते हे सुद्धा होते. परंतु त्यानंतर मला आत्ता कळतं की आजपर्यंत कुठलीही संबंधितांवर कारवाई झाली नाही किंवा या उपरांत जे कोणी या अपघातामध्ये निष्पाप बळी गेले त्यांच्या कुटुंबापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही आमचे लोकप्रतिनिधी सोडून. परंतु लोकप्रतिनिधीला एक मर्यादा असतात. नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो, परंतु कारवाई करण्याचे आदेश किंवा जे काही ऑथेंटिक जे अधिकार आहे ते मनपा प्रशासनाला आहे आणि मनपा प्रशासनाने कुठली जबाबदारीने काम केलेलं नाही. त्या कुठल्याही भावना त्यांच्यापर्यंत त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. आणि त्यामुळे आम्ही ह्या महासभेला जोपर्यंत याच्यावर काही कुठला ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत या महासभेमध्ये आम्ही जाब सोडणार. DPR नुसार जागा ताब्यात नसतानाही काम सुरू